8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. म्हणजे लगेच डोळ्यासमोर काय येतं? शुभेच्छा, गिफ्ट्स, सेलिब्रेशन, बरोबर. पण या सगळ्याच्या मागे एक असा इतिहास आहे जो संघर्षाचा आहे, क्रांतीचा आहे. तर चला, आज ह्या शुभेच्छांच्या पलीकडे जाऊन महिला दिनाची ती खरी गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया. हे बघा, एका बाजूला आजचा महिला दिन दिसतोय, फुलं, गिफ्ट, सगळं कसं छान. आणि दुसऱ्या बाजूला त्याची खरी सुरुवात, रस्त्यावर उतरलेल्या हजारो महिला, त्यांच्या चेहऱ्यावर हक्कासाठी लढण्याचा निर्धार दिसतोय. किती किती फरक आहे या दोन्ही चित्रांमध्ये, नाही का? मग साहजिकच प्रश्न पडतो की ह्या शुभेच्छांच्या आणि सेलिब्रेशनच्या पलीकडे 8 मार्चची खरी कहाणी नेमकी आहे तरी काय? हा दिवस फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून साजरा करायचा आहे की यातून खरंच काहीतरी आठवायचं आहे? ठीक आहे, तर मग आपण या संघर्षाच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क शहरामध्ये. इथूनच बदलाची ती पहिली ठिणगी पडली होती. विचार करा, तो काळ कसा असेल? औद्योगिक क्रांतीचा काळ होता. मोठे मोठे कारखाने उभे राहत होते. पण ह्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची अवस्था खूपच वाईट होती. म्हणजे रोज 12 ते 14 तास काम, तेही अत्यंत खडतर. पुरुषांच्या तुलनेत पगार अर्ध्यापेक्षाही कमी. कामाच्या ठिकाणी सुरक्षेची तर काहीच सोय नव्हती. आणि हो, मतदानाचा हक्क तर विसरूनच जा. थोडक्यात काय, तर अधिकार नावापुरतेही नव्हते. आणि मग याच अन्यायाविरुद्ध आवाज उठला. 1908 साली न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 1, 2, 100 नाही तर तब्बल 15,000 महिला कामगार एकवटल्या. इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं की इतक्या मोठ्या संख्येनं महिला एकत्र येऊन थेट व्यवस्थेलाच आव्हान देत होत्या. आणि त्यांच्या मागण्या काही फार मोठ्या नव्हत्या, त्या अगदी मूलभूत होत्या. त्या म्हणत होत्या, आम्हाला समान कामासाठी समान वेतन द्या, कामाचे तास कमी करा, कामाच्या ठिकाणी सुरक्षा द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. या एका आंदोलनानं जगाला एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली की महिलांचा आवाज आता दाबता येणार नाही. न्यूयॉर्कमध्ये पेटलेली ही ठिणगी आता वणव्यासारखी पसरणार होती. ती आता फक्त एका शहरापुरती किंवा देशापुरती मर्यादित राहिली नाही, तर हा विचार आता जागतिक बनत होता. चला पाहूया ही कल्पना जगभर कशी पोहोचली. तर गोष्ट आहे 1910 सालची. डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. आणि याच परिषदेत क्लारा झेटकिन नावाच्या एका जर्मन नेत्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी एक क्रांतिकारी प्रस्ताव मांडला. त्या म्हणाल्या की जगभरातल्या महिलांच्या हक्कांसाठी एक खास दिवस असायला हवा. एक असा दिवस जो सगळ्या देशांमध्ये एकाच वेळी साजरा केला जाईल. आणि कमाल म्हणजे त्यांचा हा प्रस्ताव सगळ्यांनीच उचलून धरला. तो एकमताने मंजूर झाला. इतकंच नाही तर पुढच्याच वर्षी म्हणजे 1911 मध्ये काही युरोपियन देशांमध्ये पहिला महिला दिन साजरा सुद्धा झाला. पण एक गोष्ट अजूनही पक्की झाली नव्हती. ती म्हणजे नेमकी तारीख कोणती असावी. मग सगळ्या तारखा सोडून 8 मार्च हीच तारीख का निवडली गेली? काय खास होतं या दिवशी? तर या तारखेच्या मागे एक अशी घटना दडलेली आहे ज्या घटनेनं अक्षरशः इतिहास बदलला. आपण आता थेट 1917 साली जाऊया. पहिल्या महायुद्धाचे ढग गडद झाले होते. रशियामध्ये तर परिस्थिती खूपच बिकट होती. सगळीकडे गोंधळ माजला होता. आणि अशा स्फोटक वातावरणात 8 मार्चच्या दिवशी हजारो रशियन महिला पेट्रोग्रेड शहराच्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी एक असा संप पुकारला ज्याची इतिहासाला नोंद घ्यावीच लागली. त्यांच्या मागण्या खूप साध्या पण तितक्याच महत्वाच्या होत्या. दिखावा नव्हता, जगण्याचा प्रश्न होता. त्यांचे शब्द होते फक्त 2, भाकरी आणि शांतता. त्यांना हे विनाशकारी युद्ध थांबवायचं होतं आणि आपल्या मुलाबाळांच्या पोटासाठी भाकरी हवी होती, बस. आणि या आंदोलनाचा जो परिणाम झाला तो खरंच अविश्वसनीय होता. महिलांच्या या एकजुटीपुढे तिथल्या सरकारला झुकावंच लागलं. आणि फक्त झुकावंच नाही तर रशियातल्या महिलांना मतदानाचा हक्कही मिळाला. हा एक प्रचंड मोठा विजय होता. आणि याच विजयामुळे 8 मार्च ही तारीख इतिहासात कायमची कोरली गेली. तर रशियातल्या या एका घटनेनं 8 मार्चला एक वेगळीच ओळख दिली. आणि मग इथूनच या दिवसाला जागतिक मान्यता मिळवण्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. चला, हा सगळा प्रवास एकदा पटकन आठवून बघूया. सुरुवात झाली 1908 मध्ये न्यूयॉर्कच्या मोर्चाने. मग 1910 मध्ये क्लारा झेटकिन यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर आला तो ऐतिहासिक दिवस 8 मार्च 1917, रशियातला विजय.
आणि शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केलं. म्हणजे बघा, हा एका दिवसाचा नाही तर अनेक दशकांचा लढा आहे. तर इतिहासात मोठा विजय नक्कीच मिळाला. पण हक्कांसाठीचा लढा खरंच संपला आहे का? नाही, तो आजही सुरू आहे. चला तर मग पाहूया की आजच्या काळात या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि त्याचं स्वरूप कसं बदललं आहे. आज हा दिवस फक्त सेलिब्रेशनपुरता राहिलेला नाही, तर हा एक प्लॅटफॉर्म बनला आहे महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलण्यासाठी, समान वेतनाची मागणी करण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न उचलून धरण्यासाठी. ह्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्याची आठवण हा दिवस करून देतो. आणि दरवर्षी या दिवसाची खास थीम म्हणजे एक संकल्पना ठरवली जाते. उदाहरणार्थ, मागच्या काही वर्षामध्ये एक थीम होती योगदानातून लाभ किंवा बेनिफिट फ्रॉम गिव्हिंग. आता या थीमचा अर्थ काय? तो खूप सोपा आणि सुंदर आहे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण कुणाला मदत करतो तेव्हा फक्त समोरच्याच नाही तर आपलाही फायदा होतो. मदत करणाऱ्यालाही त्यातून काहीतरी चांगलं मिळतं. यामागचा विचार असा आहे की प्रत्येकाने लैंगिक समानतेसाठी म्हणजे जेंडर इक्वालिटीसाठी आपापल्या परीने थोडं तरी योगदान द्यावं. कारण जेव्हा असं होतं तेव्हा त्याचा फायदा फक्त महिलांना नाही तर आपल्या अख्ख्या समाजाला होतो. म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. आज जे काही हक्क आणि स्वातंत्र्य आपल्याला दिसतंय ते काही सहज मिळालेलं नाहीये. ते एका दिवसात आलेलं नाही. यामागे अनेक पिढ्यांचा संघर्ष आहे, त्यांचा त्याग आहे. तर मग हा सगळा इतिहास ऐकल्यावर आता आपण 8 मार्चकडे फक्त एक शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणून बघू शकतो का? अजिबात नाही. हा दिवस प्रतीक आहे त्या संघर्षाचं, त्यागाचं, हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचं आणि त्या एकजुटीच्या शक्तीचं जी अख्खा समाज बदलून टाकू शकते. म्हणूनच पुढच्या वेळी महिला दिन साजरा करताना शुभेच्छा तर नक्कीच देऊया, पण त्यासोबतच त्यामागचा हा क्रांतिकारी इतिहासही नक्की आठवूया.